नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः. शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता. परमात्मा परोता दूर नाही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. 7व्या श्लोकाला प्रारंभ झालेला आहे. या श्लोकाच्या अगोदर भगवंताने संसार सागरातून जीवाने आपला उद्धार करावा, ज्याने आपलं मन आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे त्याचंच मन त्याच्या आत्मस्वरूपाचा मित्रहित करता आहे. आणि ज्याचं मन किंवा शरीर इंद्रिय संघात स्वतःच्या ताब्यात नाही, स्वैराचारात जो प्रवृत्त होतो तो स्वतःचं घात करणारा शत्रूप्रमाणे वागतो. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. आणि मग याच श्लोकाचं स्पष्टीकरण भगवंतांनी पुढं केलेलं आहे की ज्याने स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं आहे तो जितात्मा असणारा साधक कोणत्या भावाला प्राप्त होतो, तर या श्लोकामध्ये आणि पुढील श्लोकामध्ये त्याला योगी असं म्हटलेलं आहे. काय लक्षण आहे त्याचं? जितात्मनः. इथे आत्मा शब्दाचा अर्थ होतो अंतःकरण. ज्याने स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं आहे. जितात्मनः पदाचा अर्थ करत असताना ज्ञानोबारांनी अर्थ असा केला आहे की तया स्वांतःकरण जिता. स्वतःचं अंतःकरण त्याने जिंकून घेतलेलं आहे. काल आपण थोडासा विचार केला, आपण करत असणारी आपली साधना, परमार्थातला आपला विचार किंवा बाकीची असणारी काही अनुष्ठानं असतील, लोकरंजनासाठी किंवा लोकांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं यासाठी नाही आहे. जर त्याचा हेतू लोकरंजन असेल तर परमार्थाच्या साधनाचा व्यवहार होऊ शकतो. आणि व्यवहारातलं कर्म देवाच्या प्रसन्नतेसाठी असेल तर दिसायला ते कर्म दिसतं, पण असायला मात्र ती पूजा असते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांचे वीरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे. वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वराला तो अर्पण करतो, पण त्या कर्माला तो पूजा असं म्हणतो. आणि कर्म नावाच्या पूजेने परमात्मा बाकीच्या पुष्पांपेक्षा अधिक संतुष्ट होतो. प्रसन्न झालेला ईश्वर त्या साधकाला वैराग्य सिद्धी नावाचा प्रसाद देतो. याचा अर्थ काय झाला? साधना ही देवाच्या प्रसन्नतेसाठी असावी, सद्गुरूंची प्रसन्नता मिळावी किंवा आपल्या अंतःकरणाला आपण जिंकून घ्यावं. असा जितात्मा जो असेल, प्रशांतस्य. कितीही जीवनामध्ये प्रतिकूल प्रसंग जरी आले तरी त्या प्रतिकूल प्रसंगामध्ये जो वाहून जात नाही त्याला प्रकर्षेन शांत प्रशांत असं म्हणतात. आणि मग त्याच्या समाधी योगाचा विषय केवळ परमात्मा आहे. परम शब्दाचा उत्कृष्ट असा एक अर्थ होतो आणि परम शब्दाचा केवल असा अर्थ होतो. परम विशेषण जर घेतलं आणि त्याच्या पुढे जर आत्मा शब्द आपण घेतला तर केवल आत्मा असा त्याचा अर्थ होईल. परमात्मा म्हणजेच केवल आत्मा. मग केवल स्वरूपाचा अर्थ काय होईल? तर केवल स्वरूपाचा अर्थ जे निरपेक्ष तत्व आहे असा त्या केवल पदाचा अर्थ होईल. म्हणजे ज्या ठिकाणी द्वैत नाही, शून्य असं म्हणता येत नाही, किंवा ज्या स्वरूपाला अज्ञानाचा स्पर्श नाही आणि अज्ञानाला निवृत्त करणारं अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती ज्ञानही नाही. म्हणजे ज्ञानविरहित ब्रह्म याला म्हणतात परमात्मा. ज्याने अंतःकरण जिंकून घेतलेला आहे, जो विक्षेपाला कोणत्याही प्रकारे अंतःकरणामध्ये येऊ देत नाही, त्याला परमात्मा समाधी योगाचा विषय म्हणून प्राप्त होतो. अर्थात त्याचं आणि परमात्म्याचं स्वतःसिद्ध कायमचं असणारं अखंड ऐक्यच त्याला प्राप्त होतं.
आणि मग अशा पुरुषाला प्रारब्ध बलामध्ये शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान असेही प्रसंग अनुभवाला येऊ शकतात. परमार्थाचं जीवन प्रत्येकाचं वेगळं आहे. एखाद्याचं प्रारब्ध नारद महर्षींप्रमाणे असेल तर कळी लावीचे नारद आहे, ते कलह लावू शकतात. हनुमंतरायाप्रमाणे प्रारब्ध असेल तर ते मर्कट चेष्टाही करू शकतात. भगवान श्रीकृष्ण किंवा जनकाप्रमाणे किंवा प्रभू रामचंद्राप्रमाणे जर प्रारब्ध असेल तर राज्यकारभारही चालवता येतो. वशिष्ठांप्रमाणे प्रारब्ध असेल तर पौरोहित्य कर्म करता येतं. हे सगळे भाग आहे. आणि शुकाचार्यांप्रमाणे जर प्रारब्ध असेल तर विरक्त अवस्था भोगता येते. हे सगळे महात्मे आपल्या प्रारब्ध बलाने वागतात राहतात. यालाच अविद्यालेश किंवा प्रारब्धलेश असं म्हणतात. ब्रह्मज्ञान जरी झालं तरी शरीर पडत नाही. जोपर्यंत प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत शरीर कधीही मृत्यूला प्राप्त होत नाही. ब्रह्मज्ञान दृढ झालेलं आहे आणि शरीर शिल्लक राहिलं असेल तर तो महात्मा ब्रह्मज्ञानामुळे मुक्त आहे आणि फक्त प्रारब्ध शिल्लक राहिल्यामुळे जिवंत आहे. अशा महापुरुषाला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि हाच जीवनमुक्त महात्मा संप्रदाय चालवू शकतो. हाच महात्मा लोकांना सन्मार्ग दाखवू शकतो. हाच महात्मा ब्रह्मविद्येची जी काही परंपरा आहे ते इतरांच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट करू शकतो. म्हणून ब्रह्मज्ञान झालं तर तो जीवनमुक्त महात्मा जिवंत असणं हे सर्वांच्या करता उपयोगी आहे. मग अशा पुरुषाच्या जीवनामध्ये प्रसंग येणार नाही का? कोणत्याही प्रकारचे प्रसंग येऊ शकतात. फक्त त्या प्रसंगाचा परिणाम त्या महात्म्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीवर थोडासुद्धा होत नाही. आणि अंतःकरणावर जर प्रसंगाचा परिणाम होत नसेल तर परमार्थाचा विचार आपल्या अंगी बांधला असा त्याचा अर्थ होतो. परमार्थाचं लक्षण शरीरावर नंतर उमटतं. पहिल्यांदा त्याचा परिणाम अंतःकरण वृत्तीवर होत असतो. आणि अंतःकरणाच्या वृत्तीवर सद्विचाराचा परिणाम झाला तरच खऱ्या अर्थाने परमार्थ सार्थक आहे. नाहीतर मग वृथा फक्त श्रमच आहे. श्रम फलैक केवलम, दुसरं कोणतंही त्याला फल मिळणार नाही. या महात्म्याच्या जीवनामध्ये गीतेमध्ये ठिकठिकाणी असे श्लोक आलेले आहे बघा. तो महात्मा केवळ आनंदात राहतो. पण प्रारब्ध बलाने पाहिला तर समदुःख सुख स्वस्थः, तुल्यनिंदा सुतिरे मौनी, हे प्रसंग येतात की नाही जीवनामध्ये. सुखदुःखाचे आघात होतात पण त्या आघाताचा परिणाम अंतःकरणावर होत नाही. म्हणून केवळ सुख मिळणं हेही पारमार्थिक लक्षण नाही आणि केवळ दुःख मिळणं हेही पारमार्थिकाचं लक्षण नाही. सुखदुःख मिळत असतानाही स्वतःच्या स्वरूपाला न विसरणं आणि कायम आनंदी राहणं हे पारमार्थिक पुरुषाचं खरं लक्षण आहे. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुख आलं तर तो संतुष्टही होत नाही, दुःखाचा प्रसंग आला तर विषाद व्यक्त करत नाही, आणि कोणतंही कार्य करत असेल तर लाभ हानीचा विचार अगोदरच करत नाही. लाभ झाला तरी हर्ष नाही, आणि जर हानी किंवा अलाभ झाला तरी कोणत्याही प्रकारचा विषाद खेद खंत करत नाही. शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. कधीकधी लोक आपला पुरस्कार करतात, मान म्हणतात त्याला. कधीकधी लोक आपला तिरस्कारही करतात. हे कायमचं असतं. प्रवासामध्ये जर आपण निघालो ना एखाद्या प्रसंगाला, जर आपलं प्रारब्ध बलवत्तर असेल तर ज्या बसमध्ये आपण बसतो तिचं नाव बस आहे, पण आपलं प्रारब्ध बलवान असेल तर उभं राहूनच प्रवास करावा लागतो. त्या प्रसंगाला आपल्या परिचयाचा जर एखादा व्यक्ती भेटला किंवा त्याला जर आपल्या जीवनाची जाणीव असेल तर तो आदराने म्हणू शकतो, महाराज तुम्ही इथे बसा, आम्ही उभा राहू शकतो. पण व्यवहारात असं घडत नाही. व्यवहारात उलट असं घडतं, आपण बसलेलो असेल तो लोकांना, महाराज तुम्ही तर धडधाकट आहात, मग एखाद्या स्त्रीला जागा द्या, दिली पाहिजे काय हरकत नाही, किंवा आम्हाला बसू द्या. म्हणजे आपली जागा ते मागतात, त्यांची जागा आपल्याला ते देत नाही, बरोबर जागा दाखवतात ते. आपला काय विचार आहे, घडतं की नाही असं? मग बसमध्ये प्रवास करत असताना कोणी आपल्याला आदरही देत नाही
आणि तोच व्यक्ती कीर्तनाच्या गावात उतरला तर वाहनातून उतरून जिथं ज्या जमिनीला स्पर्श केला त्या जागेपासून तर मंडपाच्या कीर्तनाच्या व्यासपीठापर्यंत फुलांच्या पायघड्या अंथरलेल्या असतात. आणि मग विचार येतो, मंडपात चालणारा मी खरा की प्रवास करून आलेला मी खरा? मानापमान यो हो प्रसंग घडतो की नाही? पण बऱ्याचदा मानाचे प्रसंग आपल्या मनात राहतात कमी, आणि अपमानाचे प्रसंग जास्त लक्षात राहतात अपमानाचे प्रसंग, कारण त्यावर आपण एकाग्र झालेला असतो. संत महात्मे मान झाला निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. हे पारमार्थिकाचं साध्य आहे. दोन्ही गोष्टीपेक्षा आपल्याला अलिप्त व्हायचं आहे. सुखामध्ये सुद्धा अडकायचं नाही आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा गुंतायचं नाही. जो मनुष्य सुख आणि दुःखाचं उल्लंघन करून पुढे जातो तो खऱ्या अर्थाने पारमार्थिक पुरुष आहे. आणि असा लक्षणाचा विचार आता पुढे येतो आहे. देही द्यावया नेता सुळी, मी मरतो ऐसे न कळवळी, का गजस्कंदी पूजेला सकळी, तेने सुखावली वृत्ती नव्हे. नाथ महाराजांची भागवतामध्ये ओवी आहे, शोळावर देण्यासाठी आपला देह नेला, अजिबात कळवळत नाही, आणि गजस्कंधावर आपल्याला आरोहण केलं म्हणजे हत्तीवर आपली मिरवणूक काढली तर त्याने सुद्धा तो सुखाला प्राप्त होत नाही. हे सगळे मान अपमानाचे प्रसंग जीवनात येणार आहे. याला देह व्याघ्रमुखी सापडला, दैवे पालखी माझी घातला, तो हर्ष विषादा नाही आला, समते झाला निर्द्वंद्व. पालखीमध्ये बसला, घडतं कधी कधी आपल्या लोक पालखी रथात बसवितात आणि आपलं दैव असं असतं, घोडे जिवंत नसतात, ते घोडे तयार केलेले असतात बघा. लोखंडापासून तयार केलेले घोडे असतात आणि खाली गाडीची चाकं असतात. पण आपल्याला असं वाटतं रथम स्थापय मेच्युत, जणू काही वाटतं की नाही आपल्याला रथामध्ये बसविलं जातं आपल्याला. कधी कधी कोणी जागाही देत नाही. हे सगळं प्रारब्ध आहे. महात्म्याने कोणतीच तक्रार करू नये. जे असेल ते तटस्थपणाने स्वप्नाप्रमाणे पाहावं. जो व्यक्ती स्वप्नाप्रमाणे जगाला पाहतो की नाही त्या व्यक्तीला दुःखाच्या आघात मनावर होत नाही. आपण पाहतो आहे व्यवहारामध्ये, स्वप्नीचे चेईले जाईले रया, असं राहता आलं हे हातवटी आहे. पण आपण जो विचार करतो तो अंगी बांधला की महापुरुष आपल्याला किती आदर्श आहे हे कळतं. शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमान योहो, या सगळ्यामध्ये तो समलोष्टाश्म कांचन हा. अगदी कांचन म्हणजे सोनं मिळालं, लोष्ट म्हणजे मातीचा ढेकूळ मिळाला, आणि दगड जरी मिळाला तरी सर्वांची किंमत त्याच्या दृष्टिकोनातून एक आहे. मग त्याला सोनं रूपाने कळत नाही का? दगड रूपाने कळत नाही किंवा माती रूपाने कळत नाही का? कळतं, पण त्याचे जे परिणाम होतात ना, मातीची उपेक्षा करावी, सोनं जवळ घ्यावं हे त्याला वाटत नाही. समानतेनं पाहतो, माती तरी मातीच आहे आणि सोनं तरी काय आहे? मातीच आहे, या रूपाने तो पाहतो. इथपर्यंत पारमार्थिक पुरुषाला जायचं आणि अशाच व्यक्तीला परमात्मा प्राप्त होतो. ही त्याची योग्यता ज्ञानोबांनी सांगितली. तया स्वांतःकरण जिता, स्वतःचं अंतःकरण त्याने जिंकून घेतलेलं आहे. म्हणजे अंतःकरणातले विकार, अंतःकरणातलं चांचल्य, सगळ्या प्रकारचे भाव त्यांनी दूर घालविले आहे. निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी, निष्काम उपासनेनं अंतःकरणाची स्थिरता हे संपादन केली. तया स्वांतःकरण जिता. आणि अनात्म असणाऱ्या ज्या वासना, त्यामध्ये एक आहे देह वासना, दुसरी आहे शास्त्र वासना, आणि तिसऱ्या प्रकारची आहे लोकवासना. देह संबंधाने आपण अमर व्हावं, कायम सुंदर दिसावं असं जे वाटतं, आणि याकरता जे औषधी सेवन केले जातात ना त्याला देहवासना असं म्हणतात. जीवनमुक्ती विवेकामध्ये याचा पुष्कळ विचार आलेला आहे. पण देहवासना पूर्ण होऊ शकत नाही.
कितीही व्यक्तीने कायमचं आपलं शरीर जतन करण्याचा जरी प्रयत्न केला तर या शरीराला षडभाव विकार आहेत. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती. कायमचा कधी ना कधी याचा विनाश होणार आहे. म्हणून जो व्यक्ती पूर्वी तरुण दिसायचा तो कालांतराने वार्धक्याला प्राप्त होतो. या देहाला जतन करणं ही अनात्मदेह वासना परमार्थ ज्ञानाकरिता घातक आहे. कारण देहावर प्रेम जडलं की परमात्म्यावर प्रेम करताच येत नाही. त्याच्याही पुढची एक वासना आहे शास्त्र वासना. अनेक प्रकारचं शास्त्र शिकावं, त्याचा अभ्यास करावा, वारंवार आवृत्ती करावी आणि यानंतर त्याचं अनुष्ठान करावं, अशी शास्त्राची एक वासना असते. शास्त्र शिकूच नाही असा त्याचा अर्थ नाही बरं. शास्त्र एका मर्यादेपर्यंत शिकावं, पण शास्त्राचं तात्पर्य लक्षात आलं की शास्त्राचा अभिमान विसरता आला पाहिजे. व्युत्पत्ती आघवी विसरेजे याला म्हणतात शास्त्र वासना टाकणं. या दोन्ही वासनेचा त्याग करता येतो. पण त्याच्यापुढे भयानक असणारी एक वासना, त्याला लोकवासना असं म्हणतात. लोकांनी माझी कायम स्तुती करावी, लोकांनी माझी निंदा करूच नाही, या गोष्टीसाठी जो धडपड करतो आणि लोकांच्या नजरेत येईल असं वागण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा आतमध्ये तशी भावना नसते, पण लोक आपल्याला काय म्हणतील, आतमध्ये धार्मिक भावना नसते, पण लोकांना आपण धार्मिक दिसावं, पारमार्थिक दिसावं याकरता तो वरून नटतो. याला म्हणतात लोकवासना. आणि लोकवासना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना सुद्धा पूर्ण नाही करता आली तर आपली काय अवस्था आहे. किंवा लोकांच्यासाठी जो स्वतःचं जीवन अर्पण करतो, लोकवासना, लोकांनी मानावं म्हणून प्रयत्न करणं ही लोकवासना आहे. आणि व्यवहारात मनुष्य म्हणतो बरं का, खरं सांगू का, मला इच्छा नाही पण लोक ऐकत नाही. तुलाच इच्छा आहे, फक्त लोकांचं नाव समोर करतो आहे. अंतःकरणामध्ये सुप्त अपेक्षा असतेच, फक्त तो काय करतो, त्या अपेक्षेला लोकांच्या इच्छेचं फक्त लेबल लावतो, वरून आवरण देतो की माझी इच्छा नाही आहे पण लोक ऐकतच नाही. लोक म्हणतात तुम्ही आल्याशिवाय आम्ही कार्यक्रमच सुरू करणार नाही. बरं ठीक आहे. आणि असं घडतं का काय, आपण आजारी पडलो, गंभीर आजारी, तर लोक अगोदरच आपला अंदाज घेतात, बहुतेक महाराज आजारी पडले, यावर्षी त्यांना येणं शक्य नाही, दुसरा कीर्तनकार बघून ठेवा. किंबहुना त्या कार्यक्रमाला जे कलाकार मंडळी असतात त्याच्यामध्ये कोणीतरी कीर्तनकार असतोच, फक्त त्यांचा कार्यक्रम नियोजित नसतो. आणि तेही देवाला प्रार्थना करत असतात एखादा रद्द व्हावा आणि माझा नंबर लागावा, ही अपेक्षा त्यांची असते. या आपल्या भावना आहे फक्त मनातल्या. लोकवासना या सगळ्या प्रकारच्या कामना आहे. आणि या सकळ कामनेपासून जो शांत झाला, काम नाही प्रजहाती यदा कामान विहाय कामान्य सर्वान पुमांशरते निस्पृहा सकळ कामोपशांता यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामायस्य हृदिश्रिताः अथ मृत्यो मृतोभव अत्र ब्रह्म समुष्णते. तो याच ठिकाणी परब्रह्माला प्राप्त होतो. सगळ्या कामना ज्याच्या निघून जातात. सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. आता परमात्मा त्याच्यापेक्षा वेगळाही नाही आणि त्याच्यापासून दूरही नाही. परमात्मा प्राप्तीकरता कालाचं व्यवधान असेल तर परमात्मा दूर आहे असं वाटतं. एखाद्याला एक जन्म घ्यावा लागतो, भरतांसारख्यांना 3 जन्म घ्यावे लागतात. याचा अर्थ परमात्मा थोडासा दूर राहिला, नाहीतर त्यांना त्याच जन्मात परमात्मा प्राप्त व्हायला पाहिजे होता. नाथ महाराजांनी उत्तर दिलं, ऐसा आत्मा राम जरी झाला तरी विषय संग नव्हे भला. ते त्याच जन्मात बघा बरं, भरतांनी सगळा त्याग केला. जे राज्य वैभव भोगिती त्यांचे कदा नवे गावी रक्ती. भरते केले नवल ख्याती सेविला श्रीपती भोग त्यागे. अनुकूळ स्त्रिया पुत्र अनुकूळ राज्य सर्वत्र अनुकूळ मंत्री पवित्र. ते त्यागिले विचित्र नाना भोग. यांचा त्याग केला, फक्त एका हरणावर प्रेम जडलं. त्या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती व्हायलाच पाहिजे होती, फक्त एवढीच एक उणीव राहिली, कमतरता. आगामी जन्म मिळाला म्हणजे परमात्मा दूर राहिला की नाही, कालामुळे दूर राहिला. पण हा जो साधक आहे याच्यापासून परमात्मा वेगळाही नाही, म्हणजे परोक्ष ज्ञानाचा विषय नाही.
अपरोक्ष आहे साक्षात अपरोक्षात ब्रह्म, आणि विलंबसुद्धा लागत नाही. त्याला ते परमात्म स्वरूप याच जीवनामध्ये प्राप्त होतं. कारण प्रतिबंध कोणता राहिला नाही, आणि प्रतिबंध निवृत्त झाला तर विलंब लागत नाही, आणि प्रतिबंध असेल तर विलंब लागल्याशिवाय राहत नाही. योग भ्रष्टाला विलंब का लागला? ज्ञानोबा म्हणतात, एरवी अभ्यासाच्या उचलत्या पावलाने चालला असता तर आयुष्य भावना मावळण्याच्या अगोदर सोहमसिद्धीलाही प्राप्त झाला असता, पण तेवढा वेग त्याच्याकडे नव्हता. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसाआधी ठाकता सोहमसिद्धी ते. साधकाचे प्रयत्न जर मंद असतील ना तर त्याला या जन्मात प्राप्ती नाही होत. म्हणून प्रयत्न स्वच्छही पाहिजे, आणि प्रयत्न तातडीचे पण पाहिजे. येण्याची पण घाई करावी परमार्थामध्ये, पण आल्यानंतर घाई करू नये. करावी तातडी अगोदर, पण तो का म्हणे असे न चले तातडी. इथे आल्यानंतर हळूहळू विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या क्रमाने जावं लागतं की नाही. प्रतिबंध दूर झाले तर विलंब लागत नाही, आणि प्रतिबंध असेल तर वेळ लागल्याशिवाय सुद्धा राहत नाही. म्हणून उचलत्या पावलाने चालला तर अडचण नाही. पण हा साधक स्वांतःकरण जेता सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दूर नाही. प्रतिबंध निवृत्त झाले की प्राप्ती कशी घडते याकरिता ज्ञानोबा पुढे उदाहरण देतात. 82 क्रमांकाची ओवी आहे. 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे, किंवा 3ही ओव्या आपण एकत्र घेऊ शकतो. आता जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरी तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. हा घटाकार जैसा निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. तैसा देहांकार नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला. तोची परमात्मा संचला आधीची आहे. ज्या आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करायची आहे, खरं तर परमात्म्याची प्राप्ती करायची हा सुद्धा आपला भ्रम आहे. का बरं? मुळातच आपण परमात्मा स्वरूप आहोत ना. परमात्मा स्वरूप असतानाही मला पुन्हा परमात्मा तत्व प्राप्त व्हावं हा आपला भ्रम नाही का? भ्रमच आहे, पण तो अज्ञानजन्य आहे. जोपर्यंत अज्ञान निवृत्त होत नाही तोपर्यंत या भ्रमाची निवृत्ती होत नाही. हा भ्रम कशामुळे झाला? अज्ञानाच्या आवरणामुळे झाला. मग ते आवरण निवृत्त केल्याशिवाय भ्रम निवृत्त होणार नाही. म्हणूनच अध्यात्मामध्ये अप्राप्ताची प्राप्ती नाही आहे, प्राप्ताचीच प्राप्ती सांगितलेली आहे. जे स्वरूप आपल्याला कायमचंच प्राप्त आहे, फक्त भ्रमनिवृत्त करून ते प्राप्त झालं असा व्यवहार घडतो. उदाहरण किती गोड आहे बघा. असं म्हणतात की शुद्ध सोन्यापासून अलंकार होत नाही. हल्लीच्या काळामध्ये त्याला 24 कॅरेट सोनं म्हणतात. अलंकार करण्यासाठी त्यामध्ये काहीतरी हिनकस भाग टाकावा लागतो, किंवा ज्याला आपण मराठी भाषेमध्ये शुद्ध 100 नंबरी आणि 16व्या कसाचं ते कस असतात, त्याचे 16वा कस, 15.5वा कस किंवा 15 कस. आता इथं 6व्या अध्यायामध्ये आलेला आहे तो 15वा कस आला आहे. पंधरे म्हटलं की नाही, 15वा कस आहे. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये 15.5वा कस एकदा आला आणि 16वा पण आला. एकच अध्यायामध्ये 2दा कस बदलले आहे. ज्ञानोबाचं निरीक्षण आहे ते. 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे. 15.5 दराचा कस आहे. दर असेल किंवा कसा असेल तो. किंवा तैसा स्वमाये वेटाळे शुद्ध जैमी, वाणे भेदासी ये 16, तिथं 16वा आलेला आहे बघा. किंवा सुवर्णशुद्धी कसा 16वा जैसा, हे त्या काळातले सोन्याचे शुद्धीकरण करण्याचे कस आहेत, म्हणजे कसवटीचे ते प्रकार आहेत. मग आता शुद्ध सोन्यापासून अलंकार होत नाही, तसं शुद्ध परब्रह्मापासून जगतही होत नाही. त्या शुद्ध परब्रह्माला माया उपाधी लागते, आणि शुद्ध असणाऱ्या सोन्याला काहीतरी हिनकस भाग त्यामध्ये टाकावा लागतो, तेव्हा त्याचा अलंकार तयार होतो. पण जेव्हा अलंकाराची आपण आटणी करतो, आपण नाही करत, सुवर्णकार किंवा सोनार त्याची आटणी करतात. अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ, निवडी ते केवळ बुद्धिमंत. ते अग्नीमध्ये टाकतात बरं. सोन्याचं शुद्धीकरण पाहायचं असेल तर बहुतेक त्याला
1600 तापमान असं काहीतरी वापरतात. मलाही नक्की माहिती नाही, बहुतेक मी कुठंतरी पाहिलं किंवा ऐकलं असेल. पण जाऊ द्या, जास्त तापमान लागतं एवढं फक्त ध्यानात ठेवा. आणि त्या अग्नीमध्ये त्याला तापवलं की हिणकस भाग आपोआप जळून जातो. आणि सोनं असं आहे की सोनं जळत नाही, सोनं जळतही नाही आणि सोनं मातीमध्ये गंजतही नाही. मातीमध्ये गंजत नाही म्हणून त्याला भांगार असं म्हणतात, भांगार. आणि लोखंड मातीमध्ये गंजतं म्हणून त्याला भंगार म्हणतात. असे 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये. भंगार आहे ते, सोनं मात्र भांगार आहे, भांगार. पण त्या किडाळाचा दोष, शुद्ध सोन्यामध्ये हिणकस भाग जो आहे त्याचा दोष अग्नीच्या द्वारे गेला की आता त्याला वेगळं सोनं करायचं आहे का? तरी पंधरे तेची होय. ते सोनं जेव्हा त्यामध्ये हिणकस भाग होता तेव्हाही शुद्ध सोनं शुद्ध सोनंच होतं, पण त्याला तेवढा दर मिळाला नाही. पण किडाळाचा दोष निघून गेला की आता त्याला वेगळं सोनं करायचं नाही. पंधरे तेची होय, शुद्ध सोनं ते असतंच. तसं जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. जीवाच्या ठिकाणी मी देह संबंधी पदार्थ माझे अशी देहाची असणारी अहंता आणि देह संबंधी पदार्थाची ममता. विचारसागरामध्ये यालाच अहम अध्यास, अध्यास म्हणजे भ्रम, यालाच अहम अध्यास आणि दुसरा ममाध्यास असं म्हणतात. अहंता आणि ममता, अहमाध्यास ममाध्यास किंवा मीपणा आणि माझेपणा मराठीमध्ये, हे 2च जीवाच्या दुःखाला कारण आहे. आणि या अहंतेचं आणि ममतेचं, मीपणाचं आणि माझेपणाचं मूळ कारण कोण असेल तर ते आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे आणि ते सुद्धा भ्रमच आहे. म्हणून त्या कारणाला अध्यास, कारणाध्यास म्हणतात. अशा अध्यासाचे प्रकार 3. एक कारणाध्यास आणि कार्याध्यासात 2 प्रकार. अहम अध्यास आणि ममाध्यास हे निवृत्त व्हावे लागतात. आणि हे संकल्प आहे जीवाचे. अहंता आणि ममतेच्या संकल्पाचा लोप झाला तर जीवाला ब्रह्मत्व मूळचंच प्राप्त आहे. त्याला वेगळं ब्रह्म करायची गरज नाही, फक्त त्याचा भ्रमनिवृत्त करावा लागतो. विस्तार आपण पाठीमागं बराच केला याचा. हा विचारोनी अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केले. फक्त या ओळीमध्ये जीव कशाला म्हणतात याची थोडीशी व्याख्या आपल्याला बघावी लागेल. त्या व्याख्येकरता पहिल्यांदा उदाहरण पहा. आकाशामध्ये सूर्य आहे, जमिनीवर आपण एक घट ठेवला. घट म्हणजे मातीचं भांडं, मडकं म्हणतात त्याला. आणि त्यामध्ये आपण शुद्ध पाणी ओतलं, मुद्दाम शुद्ध पाणी घेतलं बरं, कारण गढूळ पाण्यामध्ये मग प्रतिबिंब शुद्ध दिसणार नाही. आता सूर्य आहे बिंबरूपाने, पृथ्वीवर मातीचा घट, त्यामध्ये पाणी आहे, स्वच्छ पाणी. त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं, त्या प्रतिबिंबाला आपण जीव म्हणू शकतो. कशा अर्थाने? अर्थ असा आहे, सर्व व्यापक परब्रह्म चैतन्य आहे, सर्व व्यापक. त्या व्यापक चैतन्याला एका अज्ञानाचा किंवा अंतकरणाचा उपाधी लागला आणि अंतकरण सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे ते चैतन्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करतं. चैतन्याच्या प्रतिबिंबाला चित आभास म्हणतात, त्यालाच आपण चिदाभास म्हणतो. म्हणजे सर्व व्यापक चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीमध्ये पडलेलं सर्व व्यापक चैतन्याचं प्रतिबिंब, या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. आता थोडं बारकाईनं बघा. त्या घटामध्ये पडलेलं प्रतिबिंब हे त्या घटाचं आहे का पाण्याचं आहे? वा, ते प्रतिबिंब कोणाचं आहे? घटाचंही नाही, पाण्याचंही नाही, फक्त पाण्यात आहे ते. पण ते आहे मुळात कोणाचं? सूर्याचं आहे. तसं देह नावाचा घट आहे आपला, अंतःकरण नावाचं पाणी आहे, आणि याच्यामध्ये आपण सगळेजण मी असं जे म्हणतो आहे ना, हे मीपणा आपलं प्रतिबिंब आहे. हेच आपलं जीवत्व आहे. आणि हे जीवत्व देहाचं नाही, देहात आहे, अंतःकरणात आहे, पण ते आहे मात्र मूळ परब्रह्म चैतन्याचं. आणि हाच देहाचा, सूक्ष्म देहाचा
तादात्म्य भाव संकल्पाचा लोप झाला ब्रह्मज्ञानाने. जसा घट फुटला की त्या प्रतिबिंबाला बिंबाशी एकरूप व्हायला वेळ लागत नाही, तसं ब्रह्मज्ञानाने मी देह या असणाऱ्या भूमिकेचा बाद झाला की जीवाला वेगळं ब्रह्म करावं लागत नाही. जीव ब्रह्म आहेच, जेव्हा ब्रह्मत्व आहे, पण केव्हा? संकल्पलोपी सम्यक प्रकारची कल्प म्हणजे कल्पना. ती कल्पना कोणती? देह मी, देह संबंधी पदार्थ माझे, या कल्पनेचा लोप झाला. म्हणून तर सगळे प्रयत्न ब्रह्मज्ञानासाठी आहे, कारण ब्रह्मज्ञानाशिवाय या संकल्पाचा लोप होत नाही. ज्ञानापासून आपण किती उपाय करा, त्या उपायाने अज्ञान निवृत्त होत नाही. वाचोनी ज्ञाने विनयके उपाय करीशी चितुके, ती हे गुंपसी आदिके रुखी ये. गुरुवारी मारुती बाबू दारा सांगत असतात, ब्रह्मनिवृत्त झाला की त्या पुरुषाला स्वरूप देण्याकरता वेगळे काही प्रयत्न करावे लागत नाही. ब्राह्मण व्यक्ती होता, सकाळी प्रातर्विद्येला गेला, कानामध्ये जानवं आहे, प्रातर्विद्येला गेला आणि उशिरा आला. मग आल्यानंतर हातपाय धुवावे, सुळ भरावी, शुचिर्वत व्हावं, स्नान करावं, गायत्री मंत्राचा उच्चार करावा. त्याने ते दिलं सोडून, चटई टाकली, बसला वज्रासनामध्ये आणि दुसरेच मंत्र म्हणू लागला. आता कोणते ते पाटा सांगायचे नसतात. लोकांच्या लक्षात आलं हा नेमका कोणत्या दिशेला गेला होता. ज्या अर्थी असं काहीतरी हा वेगळं करतो आहे, याचा अर्थ याला भूत लागला आहे. मांत्रिकाला बोलवलं. मांत्रिक बलवान असावा लागतो, नाही तर मग ते कधी कधी भूत त्या मांत्रिकाच्या चुका सांगतं की मंत्र असा नाही बाळा असं म्हण. ते काय उतरवणार आहे? जैसा ग्रहाती पंचाक्षरी अनुमानिका, मांत्रिकाने ते भूत उतरविलं. आता भूत संचार निघून गेल्यानंतर त्या ब्राह्मणाला परत ब्राह्मण करायचा आहे का? नाही, तो मूळचाच ब्राह्मण आहे. तसं आपण जरी मानलं नाही स्वतःला आता विद्यमान काळात, परब्रह्म जरी आपण मानलं नाही तरी आपण परब्रह्मच आहोत. अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल, किंवा देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, तुका म्हणे सुखदेह निरसने, चिंतने चिंतने तद्रूपता. विचाराने ही जर भ्रांती निवृत्त झाली, ते विचार त्यांच्यापासून आला पाहिजे, जे ज्ञानाचा कुरुठा त्यांच्यापासून आलं पाहिजे ते. आणि मग संकल्पाचा लोप झाला की जीवा ब्रह्मत्व आहे. यातली आणखीन एक प्रक्रिया आहे. जीवाचं स्वरूप वेगळं आहे आणि परब्रह्म वेगळं असं आपण म्हणतो की नाही. जीव अल्पज्ञ आहे, परब्रह्म सर्वज्ञ आहे. म्हणजे माया उपाधी लागली तर सर्वज्ञ आहे, नाहीतर फक्त ज्ञ आहे. ज्ञ म्हणजे आज्ञा नाही, फक्त ज्ञ, ज्ञानस्वरूप आहे. जीवाचं आणि परब्रह्माचं ऐक्य होईलच कसं? गुरुवारी मारुती बाबांनी एका कीर्तनात सांगितलं होतं, ऐक्य होण्याकरता लक्षण साम्य असावं लागतं. दुधामध्ये दूध मिसळू शकतं, लक्षण साम्य आहे. एखाद्या प्रसंगाला दुधामध्ये पाणी पण मिसळू शकतं, कारण द्रवरूप तो समान आहे. म्हणूनच तर बरेच लोक पाणी टाकतात. दुधामध्ये पाणी मिसळू शकतं, पण दुधामध्ये तूप किंवा तेल मिसळू शकत नाही, कारण दूध द्रव आहे आणि तुपामध्ये स्नेह आहे, धर्म वेगळे आहे. म्हणून तूप जरी आपण दुधावर टाकलं तर ते वर तरंगतं, एकरूप त्याच्यामध्ये होत नाही, कारण लक्षण एक असावं लागतं. तसं जीवाचं आणि परब्रह्माचं लक्षण एक सिद्ध करावं लागतं, तेव्हा ऐक्य होतं. आणि दुसरा एक भाव आहे, जीवाच्या स्वरूपात दोन आहेत. लक्ष स्वरूपाने कुटस्थ चैतन्य आहे आणि वाच्य स्वरूपाने जीवत्व आहे. मग त्या लक्ष असणाऱ्या कुटस्थ चैतन्याचं ब्रह्माचं मुख्य समानाधिकरण म्हणजे कायमचं ऐक्य आहे. ज्याच्याशी कायमचं ऐक्य ते मुख्य समानाधिकरण. आणि जीवाला मात्र स्वतःच्या स्वरूपाचा बाध करावा लागतो. बाध करून ज्याचं ऐक्य होतं त्याला बाध समानाधिकरण असं म्हणतात. शास्त्रीय शब्द आहे पण महत्त्वाचे आहे. रज्जूवर म्हणजे दोरीवर सर्प आहे ना, उदाहरण सांगावं लागेल. मग सर्प आणि रज्जू एकच आहे. कसं काय एक आहे? कारण दोरी ही व्यावहारिक खरी आहे आणि त्याच्यावर बसणारा सर्प हा खोटा आहे.
जो जो खोटा पदार्थ असतो अधिष्ठान ज्ञानानंतर त्याची निवृत्ती हे अधिष्ठान रूप होत असते. म्हणजे दोरीचं दोरी रूपाने ज्ञान झालं तर दोरीवर भासणारा सर्प वारुळात जात नाही, दोरी रूप होतो. यालाच म्हणतात अधिष्ठान ज्ञानानंतर आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप होत असते. विचार सागरे आपला होऊन जाईल थोडा थोडा. तसं जीवत्व हे भ्रमरूप आहे. रज्जू झाली हा गोचर, आभासता तो व्याळाकार, रज्जूच ऐसा निर्धार होये जेवी. रज्जू जर आपल्या रज्जू रूपाने कळाले तर त्याच्यावर आभासणारा जो सर्प आहे तो कोण आहे? रज्जूच आहे. तसं परब्रह्माचं ज्ञान झालं की जग बाध करून ब्रह्मच आहे आणि जीवाचा बाध करून सुद्धा जीव ब्रह्मच आहे. जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. जीवा ब्रह्मत्व आहे पण केव्हा? संकल्पलोपी. आणि या कल्पनेचा विचार 9व्या अध्यायामध्ये आला आहे बघा. तैसे इये निर्मळे माझ्या स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयाशी तयाच्या संकल्पी भूताभासू असे. तेची कल्पिती प्रकृती पुरे, तरे भूताभासू आधीच सरे. मग स्वरूप उरे एक सरे, निखळ माझे. फक्त स्वरूप शिल्लक राहतं. जीवाला स्वतःच्या स्वरूपाचा बाध केल्याशिवाय परब्रह्मत्व येत नाही. ही एक शेवटची अवस्था आहे की इथं जीवाला आपल्या जीवत्वाचा त्याग करावा लागतो आणि हे करावंसं वाटत नाही कुणाला. कोण असा व्यक्ती आहे की ज्याला स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे शून्य करावंसं वाटतं? इथं म्हणतात लोक मी शून्यातूनही स्व तयार केलं आणि इथं स्वतःला शून्य व्हावं लागतं. पण मिठाचा खडा जोपर्यंत स्वतःचा नाश करत नाही तोपर्यंत त्याला समुद्राची व्यापक प्राप्ती होत नाही. तसं जीवाला स्वतःचं अस्तित्व खोटं ठरवावं लागतं आणि मुळामध्ये देह खोटा आहे आणि त्या देहामध्ये सूक्ष्मदेह पण खोटाच आहे. कारण असणारं अज्ञानही खोटंच आहे. मग सूक्ष्मदेह जर खोटा असेल तर खोट्या सूक्ष्मदेहामध्ये आलेलं जीवत्व खरं कसं काय असेल? ते खोटंच आहे ना. म्हणून इथं आपण जे बसले आहोत ना सगळेजण, आपण सगळे खोटे आहोत आणि हे खरं आहे. जोपर्यंत आपल्या खोटेपणाच्या विषयी उदाहरण देतो. आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं, खरं आहे का खोटं आहे? खोटंच आहे ना. कारण ते अवलंबून कोणावर आहे? आरशावर. आरसा बाजूला केला की आरशावर अवलंबून जे आहे ते खोटं झालं की नाही? तसंच आहे ना. सूक्ष्मदेहामध्ये चैतन्याचा आभास पडला त्याला चिदाभास म्हणतात. जीव किती असेल? अनंत. जीव किती जरी असेल तर परब्रह्म मात्र एक आहे. सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. केव्हा भरला घन दाट हरी दिसे, जनीवनी आत्मतत्वी. म्हटलंय की नाही सगळीकडे? ज्ञानदेवा गोळी संगती सज्जनी, हरी दिशे जनीवनी आत्मतत्वी. ते तत्व एकच आहे. आणि शेवटची अवस्था जीवाने स्वतःचा बाध केला की त्याचं परब्रह्माशी अखंड ऐक्य होतं. यालाच म्हणतात मुख्य समानाधिकरण आणि दुसरं बाध समानाधिकरण. कुटस्थ चैतन्याचं आहे ब्रह्मचैतन्याशी मुख्य समानाधिकरण आणि जीवाचं मात्र आहे बाध समानाधिकरण. तशी ओवी सांगावी लागेल म्हणून थोडा विस्तार केला. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. आता ज्ञानोबारे उदाहरण देतात. ज्ञानोबाऱ्यांच्या हातवटी आहे. एखादा सिद्धांत जर आपल्यासमोर प्रगट केला की सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ दृष्टांताची योजना करतात. काय दृष्टांत सुंदर आहे बघा. हे विचारसागरातले जे उदाहरणं आले की नाही शास्त्रामध्ये, रज्जू सर्प, स्थाणू पुरुष, घट, हे कायमचे आहे आपल्या जीवनात. हे कायमचे घट पट कायमचे लागतात आपल्याला, हे विसरता येत नाही. म्हणजे अगदी पाठातही लागतात शेवटी लागतात. विनोदाने घट लागतो की नाही? लागतो, शेवटपर्यंत लागतो. हा घटाकारच ऐसा. घटाकार म्हणजे घट या उपाधीमध्ये असलेली जी पोकळी, त्या पोकळीला म्हणतात आकाश आणि त्याला घट उपाधी लागल्यामुळे नाव काय आलं? घटाकाश. आता आपण मठामध्ये आहोत. या मठात पोकळी आहे की नाही? आहेच.
मग पोकळीला म्हणतात आकाश, आणि त्याला मठाची उपाधी आली तर काय म्हणता येईल? वा, तयार आहेत. एक आहे घटाकाश, दुसरं काय आहे? मठाकाश. आता पुढं सांगा, घटही फुटला आणि मठही नष्ट झाला, आकाश फुटतं का? आकाश कायमचं तसंच आहे, कायमचं. तसं जीवाला देह आला काय आणि देह गेला काय, जीवाचं स्वरूप अखंड आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे विनाश नाही. हे कळालं की आपण अमर आहोत. देहावर आपला मृत्यू अवलंबून नाही आहे. देह नसतानाही आपण अमरच आहोत. आणि देह पण जीवाला असं वाटतं देह धरून मी अमर व्हावं, देहही असावं मी अमर व्हावं. कसं शक्य आहे ते बघा. हा घटाकार जैसा निमालिया तया अवकाशा, आकाशा मिळो जाणे आना ठाया न लगे. अन्वय केला. आता इथे अवकाश म्हणजे कोणता अवकाश घ्यायचा? गटामध्ये असणारा अवकाश, घटाकाश. गटातली पोकळी, त्या आकाशाचे काही प्रकार केले. गट उपाधी लागला की त्याला घटाकाश म्हणायचं, मठ उपाधी लागला की त्याला मठाकाश म्हणायचं, आणि ज्याला कोणताच उपाधी नाही त्याला काय म्हणता? महाकाश असं म्हणता. मग आता महाकाश सगळीकडे व्यापक आहे आणि मठ इथं आहे किंवा गट जमिनीवर आहे. मग गटाचा नाश झाला आणि ते गटातलं जे आकाश आहे ना ते थोडा वेळ थांबलं. त्याला महाकाशामध्ये प्रवेश करायचा होता आणि महाकाश म्हणलं थांब थोडा वेळ, जागा नाही आहे, जागा खाली झाली म्हणजे तुला जागा देतो. असं घडतं कधी? नाही. घट असतानासुद्धा त्या घटातला आकाश महाकाश स्वरूपच आहे. घट आला काय आणि गेला काय, ते आकाश अखंडच्या अखंड आहे. मग जर आकाश पंचमहाभूतापैकी अखंड असेल, पोकळी अखंड असेल, तर परब्रह्म त्यापेक्षा व्यापक आहे. आपलं आत्मस्वरूप व्यापकच आहे, त्यामध्ये कधीही नाश होऊ शकत नाही. ज्ञानोबाने उदाहरण देतात. हा गट जे वेळी फुटे, ते उदाहरण कसं दिलं आहे बघा. ज्या वेळेला गट फुटतो म्हणे, त्या गटातलं आकाश मार्गाला लागलं, वारी केली सुरू त्याने, म्हणजे आपल्याला महाकाशाला प्राप्त व्हायचं आहे. हा गट जे वेळी फुटे, ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे. ज्ञानोबा म्हणतात, वाटा लागले तरी भेटे एरवी चुके. ते रस्त्याला लागलं म्हणून महाकाशाला भेटतं, आणि एरवी त्याचा रस्ता चुकतो का? नाही. पाहे पायसे हाना आहे की तो आकारूचीच आहे. एरवी आकाश ते आकाशीची आहे, घटत्वाही आधी. हां, गगन की गगनची आहे. ते आकाश किंवा गगन, घट आकाश असताना सुद्धा आकाश स्वरूपाचं आहे. म्हणून असे आकार किती येतील आणि कितीही जातील, स्वरूपामध्ये बिघाड होत नाही. उदाहरण देतात, घटाकार जैसा निमालिया, त्या गटाचा आकार निमाला, नष्ट झाला. तया अवकाशा, अवकाश म्हणजे कोणता अवकाश? गटामध्ये राहणारा जे अवकाश, पोकळी, त्या पोकळीला म्हणे आकाशा मिळो. मुख्य आकाशाला मिळायचं होतं त्यांना, महाकाशाला. ज्ञानोबारा म्हणतात, मग त्याने विचार केला थोडा प्रवास करावा लागेल का? गरज नाही प्रवासाची. आना ठाया मिळो जाणे न लगे. त्या आकाशाला इतर ठिकाणी जायची सुद्धा गरज नाही. का बरं? कारण घटातला आकाश घटामध्ये राहत असताना सुद्धा महाकाशाशी कायमचं एक रूपचं आहे, एक रूपच आहे. जरी त्या घटाकाशाने असं समजलं की मी वेगळा आहे, तरी ते वेगळा नाही, ते कायमचं एकच आहे. तसं देहामध्ये आलेल्या चैतन्याने, जीवाने परब्रह्माशी ऐक्य करण्यासाठी विचार केला की मला आता एकरूप व्हायचं आहे. तर भाव असा आहे की देह नावाच्या उपाधीमध्ये राहत असताना सुद्धा जीव परब्रह्माच्या स्वरूपाशी एकरूपच आहे. त्याला वेगळं मिळणं जाणं, कारण वेगळं जर असेल तर मिळायला जावं लागतं की नाही. दत्तच स्वरूपच असेल तर फक्त भ्रमनिवृत्त करावं लागतं. म्हणून आपली आत्मप्राप्ती एवढी सुलभ आहे, एवढी सुलभ आहे. फक्त आपल्या बुद्धीचा निश्चय झाला की आपण आहे त्या ठिकाणी, आहे त्या परिस्थितीत, आहे त्या कालात परब्रह्मच आहोत. फक्त ब्रह्मनिवृत्त झाला की मग कायमचंच ऐक्य आहे. उदाहरण दिलं आहे,
तैसा देहाहंकार नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. आधीची आहे म्हणजे अगोदरचाच आहे. म्हणजे काय, ज्या काळामध्ये जीव स्वतःला जीव समजत होता त्याही काळामध्ये तो जीव नव्हताच, तो परब्रह्मच होता. आपण उदाहरण कायम पाहतो ना, ते सिंहाचा छावा चुकला आणि मेंढ्याच्या कळपामध्ये आला, तर ते मेंढ्याच्या संगतीमध्ये आल्यामुळे तो स्वतःला मेंढा समजू लागला. सवयी त्याला तशाच लागल्या. त्यांच्याप्रमाणे आवाज काढायचा, ते जे चारा खायचा तो चारा खायचा. पण त्याच्या भाग्याचा उदय झाला. भाग्याचा उदय झाला त्याच्या. सत्कर्म परिपाकाते करुणानि दिनोद्धृता प्राप्य तीरतरोच्छायाम विश्राम्यन्ति यथा सुखम. एका सिंहाने पाहिला, हा आपल्या जातीचा आहे, जातीवर प्रेम असतंच ते. मग त्याने ते उडी मारली आणि त्याला पकडलं आपल्या पंजामध्ये. का घाबरतो, म्हणजे जसे हे घाबरतात बाकीचे मेंढे, तसं मी घाबरतो. अरे आणि तू मी स्वरूप एक आहे, ते मला आवडत नाही, हे कळत नाही. मग तो त्याला पाण्याच्या जवळ घेऊन जातो आणि सरोवरामध्ये दोघाचंही प्रतिबिंब पडतं. आणि बघ, जशी माझ्या चेहऱ्याची ठेवण आहे तशीच तुझी सुद्धा ठेवण आहे की नाही. आणि मग सिंहाने सिंहगर्जना केली आणि त्यालाही सांगितलं लाव स्वर. कोणाला सांगितलं? छाव्याला. जेव्हा त्या छाव्याने सिंहगर्जना केली, आता दोघाचा चेहरा एक आहे, सिंहगर्जना दोघाची एक आहे. आता जो सिंहाचा छावा मेंढ्यांच्या कळपात गेल्यानंतर स्वतःला मेंढ्याप्रमाणे समजत होता, त्याही काळात तो सिंहच होता. फक्त त्याचा भ्रम निवृत्त करण्यासाठी दुसरा मोठा सिंह यावा लागला. पण त्याने केलं काय बरं? काहीच केलं नाही. फक्त त्याला पाण्याजवळ आणलं आणि त्याचा जो काही भ्रम आहे, भ्रम तेवढा फक्त भ्रम घालवला. तसं जीवाला भ्रम झाला आहे, देह मीच आहे, देह मीच आहे. आणि या भ्रमात सगळं आयुष्य चाललं आपलं, सगळं आयुष्य. तुम्ही कोण? आपलं आधार कार्डावर नाव आहे. अरे पण आधार कार्ड आपल्यानंतर आलेलं आहे आणि देहसुद्धा काही वर्षापूर्वी आलेला आहे. हे आपली खरी ओळख थोडीच असू शकते. ही जाणारी येणारी ओळख आहे. पण जीवाला झाला देह मी याचा भ्रम, आणि तो भ्रम घालविण्याकरता साक्षात परमात्मा गुरुरूपाने येतात. मग आल्यानंतर त्याला शास्त्र शिकवितात, उपदेश करतात. आणि लक्षण साम्य कळालं की मग त्याचं ऐक्य आहे. मग आता सिंहाचा छावा जसा अगोदरही सिंहच होता, तसा जीवसुद्धा परमात्मा आधीची संचला नित्यसिद्ध असलेला परमात्माच तो आहे. फक्त भ्रम झाला. आणि कधीपासून झाला याला उत्तर नाही. याला एकच उत्तर आहे, अनादी. कधीपासून भ्रम झाला सांगता येत नाही. भ्रम झाला हे खरं आहे. तो कधीपासून झाला याचा विचार नाही करायचा, तो निवृत्त करायचा कसा याचा विचार केला पाहिजे. देह अहंकार नसलेला आहे आणि समूळ त्याचं मूळ कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. ते कधीपासून जीवाच्या पाठीमागं लागलं सांगता येणार नाही. पण ते आत्मविद्या आत्मज्ञानाने निवृत्त होतं. आणि एकदा आत्मज्ञानाने समूळ देहाचा अहंकार नष्ट झाला की त्याला परमात्मा नाही करायचं, तोची परमात्मा संचला आधीची आहे, अगोदरच आहे. जसं रज्जूवर सर्प भासला नाही, म्हणे सर्प भासला तो, आता कंदिलाने काय झालं, आपल्या दोरीचं दोरी रूपाने ज्ञान झालं. एक काम करा, लय वेळचा सर्प भासला होता, थोडं दोरीला आहे ना आपण लिंबाच्या झाडाला बांधून आणू. गावाकडे बघा सर्प मारला ना तर ती काठी लिंबा झाडाला मारून येतात. ते काय गणित असेल त्याचं त्यांना माहिती, मारतात. नाही म्हणे या दोरीला सुद्धा विष लागलं असेल, लागत असतं का? नाही, कारण दोरी कायमची दोरीच आहे. सर्प उत्पत्तीच्या पूर्वी पण दोरीच. सर्प भासला तरी दोरी, सर्प निवृत्त झाला तरी. मग सर्प सगळ्याच काळात आहे, आपलं दोरी सर्प सर्व काळात आहे, सर्प एकाच काळात आहे. असं ऐक्य नाही. म्हणून ते ऐक्य जे ते कायमचं ऐक्य आहे. अनादी कालापासून असणारं अज्ञान कसं आलं याचा विचार नाही करायचा. अनादी कालापासून असणारं आत्मस्वरूपाचं अज्ञान या जन्मात कसं निवृत्त होईल याचा प्रारंभ विचार केला पाहिजे. गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण सांगतात. एक व्यक्ती झोपलेला होता,
आणि झोपला आणि त्याच्या अंगावरून त्याला असं गार स्पर्श लागला. असं म्हणतात बुवा की सर्प अंगाने थंड असतो, असं म्हणतात बरं, मला अनुभव नाही. पण सर्पाची त्वचा थंड असते असं म्हणतात. त्याचं अंगातलं विष त्याला जाळतं आणि तो कायम ओलाव्याच्या शोधामध्ये राहतो. सर्पाचा स्पर्श गार लागतो म्हणतात. ज्यांना लागला त्यांना कळेल, तो आपल्याला काही माहिती नाही. असा एक व्यक्ती झोपला आणि त्याच्या अंगावर असा गार स्पर्श त्याला लागला. त्याने पाहिलं, काळ्या वर्णाचा, ज्याच्या फणीवर आकडा आहे, असा सुंदर नाग, म्हणून सुंदर म्हटलं, दिसायलाही चांगला, एकदम चकचकीत असा नाग आला कुठं त्याच्या अंगावर. त्याने डोळे उघडून पाहिले आणि मग प्रत्यक्ष नजरानजर झाली. मग आता त्या व्यक्तीने आपल्या अंगावरचं पांघरून वेगात टाकावं आणि पळून जावं का त्याने विचार करावा, हा कुठून आला असेल, याचा जन्म कधी झाला असेल, याची लांबी किती असेल, याच्या अंगातलं विष किती जहाल असेल, हा मला चावला तर मी राहील का, असा विचार करावा का पळून जावं. तरी झडझडोनी महिला निघ ये भक्तीची वाटेला, ज्या पावसी अव्यंग निजधाम माझे. तसं आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान कधीपासून आलं असेल याचा विचार आता नाही करायचा. पण हे घालविण्यासाठी आपण आळंदीत आलो आहे, ज्ञानोबांच्या जवळ आलो आहे. आपल्याला सद्गुरू उपदेश करतात, गुरुजन महापुरुष आपल्या जवळ आहेत, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आहे. मग आता पाठीमागं याच्या लागायचं. तैसा देह अहंकार नाथीला, हा समूळ जयाचा नाशीला, नसलेलाच देह अहंकार आहे. दे आदि काय खरा, दे संबंधी पसारा, बुजगावणे चोरारक्षण असे भासत असे. हे खोटंच आहे, पण खोट्या देहाचा अहंकार समूळ गेला पाहिजे बरं. यालाच कार्याची कारणासहित आत्यंतिक निवृत्ती म्हणतात, आत्यंतिक. आणि ती झाली तर ती ब्रह्मज्ञानानेच होते. ब्रह्मज्ञानाने यांची निवृत्ती झाली की तो मूळचाच परमात्मा आहे. तोची परमात्मा संचला, सर्वत्र साठलेला, व्यापक, आधीचे आहे, म्हणजे अगोदरचाच आहे, कायमचाच आहे. असा बोध प्राप्त झाला त्याला म्हणतात जीवनमुक्त. आणि त्याच्याही जीवनामध्ये काही प्रतिकूलतेचे प्रसंग येतात. ते कसे, त्याचं चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.